नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू आवर यूट्यूब चॅनल। तर तुम्ही कधी सौंदाळे मासा खाल्ला आहे का? आज मी करणार आहे सौंदाळे माशाचं फ्राय करणार आहे। तर ती रेसिपी आपण आज बघूयातच। पण सौंदाळे माशाचं कालवण जे असतं ते सुद्धा एकदम भारी लागतं आणि त्याची रेसिपी माझ्या चॅनलवरती ऑलरेडी अपलोड केलेली आहे। तर ती जर तुम्ही नसेल बघितली तर नक्की ती बघा आणि करून सुद्धा बघा, खूप छान लागतो सौंदाळे मासा। तर आज आपण करणार आहोत सौंदाळे मासा फ्राय। तर त्याची रेसिपी आता आपण बघूयात। चला तर हे आहे सौंदाळे मासे। तर याला मी स्वच्छ आधी धुवून घेतला आहे। त्याच्या पोटाकडील भाग जो असतो ना त्याला स्वच्छ धुवून बाहेरून वगैरे स्वच्छ धुवून घेतलेला आहे। आणि त्यानंतर मी इथे घेतलेला आहे आगळ कोकमचं, त्यानंतर लिंबू, जिऱ्याची पावडर, धण्याची पावडर, हळद आणि मी इथे घेतलं घरचं लाल तिखट, मीठ घेतलेलं आहे। हे सगळं मी व्यवस्थित एकत्र करून घेते आहे। आधी तुमच्या अंदाजाने तुम्ही जितकं हवं असेल तेवढा मसाला वगैरे घेऊ शकता। त्यानंतर इथे मी अर्धा एक लिंबू घेते आहे स्क्वीज करून। त्यानंतर मी इथे बारीक चिरलेली कोथिंबीर सुद्धा घेणार आहे, त्याचा स्वाद खूप छान येतो माशाला। त्यानंतर मी इथे ॲड केलं आहे कोकमचं आगळ आणि हा एकदम मी व्यवस्थित मसाला एकत्र करून घेणार आहे। आणि मग मी ते मॅरिनेशनसाठी सगळं फिशला लावणार आहे। तर अशा प्रकारे मी सगळे फिश जे आहेत ते करून घेते मॅरिनेट। आणि एक 15 मिनटासाठी किंवा 10 मिनटासाठी जरी ठेवलं तरी चालणार आहे। तर मी हे सगळं मॅरिनेशन करून घेते आधी आणि 10 मिनटासाठी हे बाजूला ठेवून देते। आणि त्यानंतर मग आपण बघणार आहोत का मी फ्राय कसं करते आहे ते। हे मी सगळं पोटाच्या आतल्या बाजूने वगैरे सगळीकडून हा मसाला लावणार आहे। एकदम चविष्ट असतो हा मासा। तुम्ही नक्की एकदा घरी ट्राय करून बघा आणि मला कमेंटमध्ये सुद्धा सांगा का तुम्ही ही रेसिपी ट्राय केली का आणि कशी झाली होती। तर हे सगळे मासे मी जे मॅरिनेट करायला ठेवले होते ते झालेले आहेत मॅरिनेट। आणि आता मी इथे घेतलेलं आहे तांदळाचं पीठ, थोडासा रवा, घरचं लाल तिखट आणि हळद घेतलेलं आहे मी। तर हे व्यवस्थित एकत्र करून घेते मी। मग जे आपण फिश मॅरिनेट केले होते ते मी यामध्ये व्यवस्थित घोळवून घेणार आहे। पीठ सगळीकडून लागेल असं व्यवस्थित माशाला करून घेते। मग मी एका बाजूला पॅनवरती तेल गरम करत ठेवलेलं आहे, त्यामध्ये मी एक एक करून मासे व्यवस्थित लावून घेते। तुम्हाला मी केलेल्या रेसिपीज आवडत आहेत का बघायला हे मला कमेंट करून सांगा। तसंच जर तुम्ही चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करायला विसरू नका। तर आता इथे तुम्ही बघताय का फिश मी व्यवस्थित एका बाजूने छान खरपूस भाजून घेतलेले आहे। तर त्यांना मी आता दुसऱ्या बाजूने छान फ्राय करण्यासाठी पुन्हा परतून घेते हे। आणि ते झाल्याच्या नंतर मी 5 मिनटं त्यांना दुसऱ्या बाजूने छान फ्राय करणार आहे आणि मग खायला तयार होणार आहेत आपले फिश फ्राय। आय थिंक आता हे छान दोन्ही बाजूने खरपूस भाजलेले आहेत। तर मी आता याला पेपर नॅपकिनवरती काढून घेते आणि मस्तपैकी सर्व करते आणि तुम्हाला दाखवते। व्हिडिओ तुम्ही इथपर्यंत पाहिलात त्याबद्दल थँक्यू सो मच। भेटूयात पुन्हा अशा छान छान रेसिपीजसोबत। तोपर्यंत बाय बाय।